तर धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये पुराचा धोका वाढला आणि पाथर्डी गावातल्या 4 घरांमध्ये पाणी शिरलं। घरातल्या सर्व जीवनावश्यक वस्तू पाण्यानं खराब झाल्यात। तेल, ज्वारी, पिठं, लहान मुलांची पुस्तकं, औषधं, घरात जे सगळं होतं ते सगळं आता खराब झालंय। रवींद्र बलभीम चौधरी यांच्या घरात तर रात्री पाणी शिरलं आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं। तर पाणी शिरलेल्या घरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी। न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण झालेली अनेक गावांमध्ये गावांना पाण्याचा वेढा आहे, तर घरात सुद्धा पाणी गेलेलं आपण हे सगळं दृश्य पाहू शकतो। कळंब तालुक्यातील अथर्डी या गावचं हे सगळं चित्र आहे, ज्या घरामध्ये रात्री अख्खं पाणी होतं आणि यांचं जे जीवनावश्यक साहित्य होतं ते सगळं ह्या पाण्यात वाहून गेलं। आधी किती वाजता पाणी आलं? पाणी 9 वाजता आलं असेल, 8-9 वाजता। हो, आम्ही जेवलं पण नाहीत, काय नाही, नुसतं फळाची केलं तर तर पाणी आलं म्हणून गेलं। तसं जनावर सोडायची, काय करायचं म्हणले, मग काही सुधारायला गेले, पाणी आले पाल्या म्हणले की तिथं का तिकडचं तितकंच भिजलं, सगळं इथलं तसंच भिजलं। मग गेलो तर आम्ही तसंच तिकडे लेकरं पिपरे घेऊन, मग काय करायचं इथं पण आम्हाला काहीच राहिलं नाही, काहीच नाही। कसं जगायचं आणि कसं खायचं वाटतंय आता, काय करायचंय? लेकराला बसायला जागा नाही, जनावराला खायला नाही, जनावर 10-15 बांधली तिकडं नेऊन कशी तरी, त्याला टाकायला नाही, काय करायचं आता आम्ही, कसं करायचंय? आधीच बी असलं सगळं आम्ही शेतावरच, कुणाला पगार पाणी नाही, काय नाही, मला पण नाही काय सुद्धा, मी पण अशीच आहे, कशी जगायचं वाटत लेकर, एक लेकरू आधो आहे, एक चांगले आहे, काय करू? रात्रभर कशी रात्र काढली? अशीच रात्री काढली, विचारा तुम्ही कुणाला, पण कसंच मला असं झोप सुद्धा नाही आली मला, मी अशीच बसून होते रात्रभर, मला काही सुधरत सुद्धा नव्हतं, काय करू वाटायचं घराला। बघा नाही, तेला मिठाचे सगळे डब्बे, त्याच्यामध्ये पाणी सगळे गेले, मनी तर लय गेले सगळे, पोते खाण्यापिण्याच्या गेले, काय करायचं म्हणायचं आणि बसायचं, काय करायचं आम्ही? लेकराली बसायचं तरी घर आहे का? बारकी इकडे असली तर काय करणार मी आता? किती वाजता पाणी आलं? 9 वाजले असतील बघा, 9, 9:30, 10। कोण कोण होतं घरात? घरी कोण, आम्ही सगळेच होतो तिकडे, जनावरांच्या धारा हे पोरं काढत होते, मी आपली स्वयंपाक करीत होते, फराळाचं हे उपास आहे मग काय नाही, उपास केला म्हणले, जेवायचं तर पाणी आलं करायला तर माणसं आले, जनावर उली दिली, सोडले, ते घाबऱ्या तसेच नेले तिकडे, नेऊन बांधले आणि परत पुन्हा कोण आहे इथं, आम्ही ती लेकरं गेली, जाऊन केलं तिकडे घेऊन लेकरं। पुढे आता काय? पुढे काय सांगू आता, काय नाही माझं पुढे, मला फक्त काय लेकरं बाळाचं माझ्या नीट करा, काय नाही मला पुढे, मला कसली जागा नको पाण्यात बसायची बारी आली, लेकराला काय सांगू आता? खात्याचा उघडणं केला माझा, एक 80-90 याचा रानातला, ते सुद्धा नाही मिळाला, लेबर गेलं, ते डोकं गेलं, कांडे गेली, सगळे पाठी गेले, सगळ्या वाद जनावरांच्या, काय सांगू तुम्हाला, किती सांगू मी आता? शेताचं सुद्धा सगळं होऊन गेलं, शेताचं तर कुठं काय राहिलं बघा ना, मी इथंच आहे की शेतात, म्हणून तर वाटतंय कशी जगावी आता, काय करायचं आपण? आपल्याला काम होईना आता, वय झालं, काय करायचंय? परिस्थिती इतकी विदारक आहे, त्याचं वर्णन करायला आपल्याकडे शब्द नाहीत। या आजीच्या डोळ्यातले अश्रूच दाखता दाखवून देते। कॅमेरामन अमरसह मी ज्ञानेश्वर पतंगे, DTV 7 धाराशिव।